नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी नितेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांसोबत खूप छान अशी मस्त आपली जी अंगारकी चतुर्थीची जी पूजा होती, अर्थात अंगारकी संकष्टी चतुर्थीची, ती पूजा विधी शेअर केली, की कशाप्रकारे पूजा करायची, काय-काय करायचं. तर आज मी संध्याकाळी काय-काय सेवा केल्या किंवा मी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी किंवा अंगारकीच्या दिवशी काय सेवा करतो, तर त्याच्यावरतीच आजचा हा व्हिडिओ आहे. तर म्हणून म्हटलं की चला तुमच्या सर्वांसोबत आज शेअर करू. कारण आधी पण बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं, की संकष्टी चतुर्थी म्हणा किंवा मंगळवारी वगैरे तू काय सेवा करतो बाप्पाची वगैरे. तर त्याचाच आज व्हिडिओ आहे. तर नक्की पूर्णपर्यंत पूर्ण व्हिडिओ पहा. जसं कालच्या व्हिडिओला छान रिस्पॉन्स केला, तसं आजच्या व्हिडिओला सुद्धा करा. तर सुरुवात तर छान अशी सकाळीच पूजेने झाली होती. तो व्हिडिओ तुमच्या सर्वांसोबत मी कालच शेअर केलाय आणि मी काल पण तुम्हाला सांगितलं होतं, की आज मी सगळं जे काही करणार आहे, तर ते उद्याच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. तर सुरुवात ही छान गणपती बाप्पाच्या आवडीच्या गोष्टींनी, ती म्हणजे बाप्पाला आपला स्वयंपाक खूप आवडतो. तुम्हाला माहिती आहे जेवण बाप्पाला खूप आवडतं. अर्थात मोदक, लाडू असे सर्व पदार्थ, जेवण हे बाप्पाला खूप प्रिय आहे. तर तेच बनवायची माझी तयारी ती सुरू आहे आणि मम्मीनी थोडंफार काही-काही केलं होतं आणि थोडंफार मला करायचं होतं. तर बाप्पाची असं म्हणतात म्हणजे आमच्याकडे तर आता तुम्ही मला तरी नक्की सांगा, की जर तुम्हाला याची काही माहिती असेल तर. तर बरेच जण म्हणतात, की गणेशाला अर्थात आपल्या गणपती बाप्पाला पावट्याची जी भाजी असते ती खूप प्रिय आहे. म्हणजे त्याला ती खूप आवडते. तर आज तीच मी बनवणार आहे. त्याची रेसिपी काही मी शेअर करत नाही. पण बघा किचनवरती जेव्हा असं काही गोष्टी असतात, तेव्हा इतका पसारा होतो. त्याच्या साईडला म्हणजे तुम्हाला जी तेलाचं कंटेनर आहे ना, त्याच्या बाजूला तुम्हाला ते पावटे मी सोललेले दिसले असतील. छान पावटे सोलून ठेवले होते. त्याच्यानंतर आता मी एका साईडला चहा वगैरे तो होताच. त्याच्यानंतर मग एका साईडला मी गूळ म्हणजे एका साईडला मम्मीने गूळ आणि खोबरं खवून ठेवलं होतं. म्हणजे आपलं जे मोदक बनवायचे आहेत मानाचे जे 21 मोदक गणपती बाप्पाला लागतात, तर ते आहेत. त्याच्यानंतर एका साईडला आता मी छान वाटप बनवतोय. कारण वाटपाशिवाय ना खरंच सांगू भाजी चांगली लागत नाही. बाकीच्या काय-काय ज्या भाज्या असतात त्या एक नंबर लागतात विथआऊट वाटप. म्हणजे विथआऊट खोबरं वगैरे फक्त कांदा, टमाटा, लसूण, आलं वापरून. पण हे जे अशा प्रकारच्या ज्या भाज्या असतात ना कोकणी स्टाईल, तर त्या अशा प्रकारात छान लागतात. त्यानंतर थोडंफार आता मी आवरून घेतलं आणि मग करायला घेतली ती म्हणजे भाजी. तर भाजीची काही रेसिपी मी डिटेल शूटच नाही केली, तर म्हणून मी तुम्हाला सांगतो, की मी गोष्ट शेअर नाही करत आहे तुमच्या सर्वांसोबत. पण जे मी वाटण आता छान भाजून घेत होतो ना, ते वाटण बघा मी छान भाजून घेतलं. त्याच्यानंतर त्याला गरम-गरम तेलामध्ये छान घातलं आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही जर हे असं काही गोष्टी करत असाल ना, तर प्लीज कोणतरी असेल तेव्हा करा. जर तुम्ही लहान असाल तर. मॅच्युअर असाल, चांगले करू शकता, तर मग तुम्ही नक्कीच करा. पण काय झालं पावभाजीचा तुम्ही न्यू इयर पार्टीचा व्हिडिओ बघितला असेल, तर त्याच्यात ते जे मी आलं लसूण पहिलं तेलात घातलं होतं, ते धप करून माझ्या हातावरती उडालं आणि चांगले असे 3 डाग मला तिथे लागलेले आहेत माझ्या हातावरती. तर म्हणून प्लीज जरा जपून करा. जास्त काही असं घरात एकटे असाल तर अजिबात करायला जाऊ नका. कोण मोठे असतील तर घरात करा. मॅच्युअर असाल, जर तुम्हाला जमतंय चांगलं, तुम्ही 12वीत आहात, 13वीत आहात, 14वीत लास्ट इयर कधी पण त्याच्यात असेल तर तुम्ही करू शकता. पण जास्त लहान असाल 10वीच्या आतमध्ये तर अजिबात करायला जाऊ नका. तर त्याच्यानंतर मग जेवणाचा भाग झाला. अर्थात स्वयंपाकाचं जेवण वगैरे सगळं झालं. फक्त मोदक बाकी होते. डाळ, भात, भाजी पूर्ण झालं होतं. देवाला काय आपण चपाती वगैरे असं काही दाखवत नाही. त्याच्यानंतर मग मी संध्याकाळी छान अशी मस्त आरती घेतली. जी संपूर्ण आपली आरती असते. म्हणजे आपली गणपती बाप्पाची आरती, महादेवांची आरती, देवीची आरती आणि घालीन लोटांगण. तर एवढ्या सगळ्या आरती घेतल्या आणि आज आमचे छोटे सेवेकरी आले होते लवकर. तर म्हटलं चला त्यानिमित्ताने त्याच्या हातून सुद्धा ती गोष्ट घडते. त्याच्या हातून सुद्धा देव ती सेवा करून घेतोय. तर मी आरती करतच होतो आणि तो असाच बसण्यापेक्षा मी म्हटलं, "ये इथे आपण दोघं मिळून आरती करूया." आणि त्याला तर तुम्ही ओळखलं असेल, याचं नाव प्रियांश आहे. मी ह्याच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांची ओळख करून दिली होती तुमच्या सर्वांसोबत. छान त्याने पण सेवा केली. त्या निमित्ताने का होईना त्याला देवाने बोलावून घेतलं आणि त्याची आरती करून घेतली. तो पण छोटाच आहे, त्याला पण काय एवढं समजणार नाही. लहान आहे तो अजून बऱ्यापैकी. पण देवाला करून घ्यायची असेल त्याच्याकडून सेवा म्हणून देवानेच त्याला बोलावून घेतलं आणि त्याच्याकडून छान अशी गणपती बाप्पाची त्याने आरती केली. आणि प्रत्येक म्हणजे मला तर असं वाटतं, की प्रत्येक लहान मुलाचं
पहिलं प्रेम किंवा पहिलं प्रेम तर आपली आईच असते, बरोबर. त्याच्यानंतर पण ते तर गोष्ट सोडून द्या, पण पहिलं जे आवडतं दैवत असतं ते म्हणजे गणपती बाप्पा. कोणीही असू दे, लहान मूल असू दे, की लहान मुलापासूनच सुरुवात, चला आपण लहान मुलांपासूनच सुरुवात करू. प्रत्येकाची आवडतं पहिलं दैवत ते म्हणजे आपले गणपती बाप्पा, आपला गणेशाच आहे. तर प्रत्येकाला आता प्रियांशी आपण बाप्पा आहे आवडतो. त्याच्यानंतर बरेच प्रत्येक जणांना, लहान मुलांना बाप्पाच खूप प्रिय आहे. असो, पण बाप्पा आहेच तसा आपला गोड गोड मस्त. तर आता ते झालं, आरती वगैरे झाली. पण आरती मांडणी ह्याला पण महत्त्व द्यायचं. पण त्याहूनही द्विगुणित महत्त्व आपण आपल्या सेवेला द्यायचं. तर सर्वप्रथम तर मी स्वामींचा आपला जो जप आहे, श्री स्वामी समर्थ मंत्राचा, तो करून घेतला. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला गणेशकारक ज्या काही गोष्टी पठण करता येत असतील त्या तुम्ही करा. त्या म्हणजे तुम्ही अष्टविनायक स्तोत्र पठण करू शकता किंवा त्याच्यानंतर श्री गणेशाची नामावली आहे ती पठण करू शकता. जी 11 काय 12 नावं आहेत गणेशाची, ती पठण करू शकता. त्याच्यानंतर गणेश स्तोत्र आहे. गणेश स्तोत्र तुम्ही 11 वेळा, 21 वेळा, 1 वेळा जसं तुम्हाला जमतंय तशा प्रकारे तुम्ही पठण करा. आणि जर तुम्ही विद्यार्थी असाल ना, म्हणजे स्टुडंट असाल माझ्यासारखे, तर तुम्ही गणेशाची नक्की सेवा करा. ह्या गोष्टीचे खूप परिणाम तुम्हाला तुमच्या आयुष्यात बघायला भेटतील. ह्याचा खूप छान तुम्हाला सण फायदा होईल. आणि खास करून जर तुम्ही गणेश स्तोत्राची जर सेवा केली म्हणजे 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा किंवा 108 वेळा जर तुम्ही ते पठण केलं, बघा मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. आता मी तुम्हाला किती रेशोमध्ये तुम्ही पठण करू शकता ते तुम्हाला सांगतो. तुम्ही 3, 7, 11 त्याच्यानंतर 21, 51, 108 ह्याच्यामध्ये ते गणेश स्तोत्र तुम्ही पठण करू शकता. जरी 11 वेळा पण तुम्ही मनापासून करा. मनापासून ते जरी नाही केलंत ना, म्हणजे 21 वेळा जरी तुम्ही नाही केलंत, 11 वेळा जरी नाही केलंत तरी चालेल. पण अगदी मनापासून, अगदी तुमचा तो जो मन आहे ना, ते बाप्पाला पूर्ण समर्पित करून तुम्ही एकदा जरी पठण केलं तरीसुद्धा चालेल. तुम्हाला वेळ नसेल काही, तर तुम्ही तसं सेवा तुम्ही त्या करू शकता. त्याच्यानंतर मग आता मी छान त्याच्यात सेवा करत होतो. मी गणेश स्तोत्र पठण केलं, त्याच्यानंतर अष्टविनायक स्तोत्र पठण केलं, म्हणजे जे आपले 8 गणपती बाप्पा आहेत त्यांचं स्तोत्र पठण केलं आणि सर्व सेवा अशा छान झाल्या. त्याच्यानंतर जो आपला गणपती बाप्पांचा जो गायत्री मंत्र आहे, तर तो पठण केला. तर गायत्री मंत्र कुठला? तर गायत्री मंत्र तुम्हाला मी सांगितला होता आधीच्या बरेच व्हिडिओजमध्ये वगैरे आहे आपला गायत्री मंत्र. जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा. आणि आपलं जे आता तुम्ही बोलाल गायत्री मंत्र मला कुठे भेटेल? तर गायत्री मंत्र तुम्हाला आपलं हे जे नित्यसेवेचं पुस्तक आहे, ज्याच्यातनं आपण दररोज नित्यसेवा आपण आपली करत असतो. तर त्याच पुस्तकामध्ये अर्थात त्याच ग्रंथामध्ये मंत्र विभागामध्ये तुम्हाला गणेश गायत्री मंत्र दिसेल. तर तो गणेश गायत्री मंत्राचा तुम्ही पाठ करू शकता. म्हणजे 11 वेळा वगैरे तुम्ही तो पठण करू शकता. जसे जी मी मगाशी अंक तुम्हाला सांगितले गणेश स्तोत्राबाबतीत, तुम्ही त्या प्रमाणात ते पठण करू शकता. 108 वेळा केलात ना, म्हणजे एक माळ जरी तो मंत्र घेतलात तरी अतिउत्तम. तर अशा प्रकारे छान माझ्या सेवा झाल्या आणि मी पुन्हा टर्न झालो ते म्हणजे जेवणाकडे. बघा डाळ अशी मस्त छान तयार झाली होती. ह्याच्यावरनं तूप घालायचं आणि मस्त बाप्पाला त्याचा नैवेद्य दाखवायचा. थोडा वेळ डाळ अशी छान रटमटू द्यायची, ज्याच्याने डाळीची चव आणखीन द्विगुणित होते. त्याच्यानंतर ते झालं. सर्व गोष्टी झाल्या, सेवा झाल्या, प्रत्येक झालं आणि त्याच्यानंतर गणपतीचा जो महानैवेद्य आहे, तो म्हणजे मानाचे जे 21 मोदक असतात. आज 21 मोदकांना खूप मोठा मान असतो. तर तो 21 मोदक आता इथे मी बनवायला बसलो. म्हणजे 21च नाही, आता म्हणजे बरेचसे असे बनतात बरेच छान मस्त. तर आता मी छान मोदक बनवत आहे आणि मोदक बनवणं पण मी तुम्हाला गोष्ट सांगतो. मोदक अशी कुठलीही गोष्ट नाही की ती प्रत्येकाला जमेल. मोदक ही अशी गोष्ट आहे की त्याला इतकी प्रॅक्टिस करावी लागते, त्याच्यानंतरच ती आपल्याला जमते. तर जर तुम्ही मोदक शिकत असाल ना, तर नक्की शिका. खूप चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाला मोदक बनवता आले पाहिजेत. का आपल्या गणपती बाप्पाची ती आवडती वस्तू म्हणण्यापेक्षा आवडतं खाऊ आहे. बाप्पाला ते खूप आवडतं. तर तुम्ही नक्की बनवा. आणि प्रत्येकाला ते आलं पाहिजे असं मला तरी वाटतं. आणि बाप्पाने तर ते मला शिकवलं आहे. माझ्याकडे त्याने दिलेली जी बुद्धी आहे, त्याने दिलेलं जे सगळं आहे, त्याच्यामुळेच आज मी एवढं सगळं शिकलो आहे आणि त्याच्यासाठीच आज मी एवढं सगळं करतो आहे. त्याने दिलेल्या वस्तूंनी, त्याने दिलेल्या बुद्धिमत्तेमुळे आज मी इथपर्यंत आहे. तर ह्याच गोष्टीचा मला खूप मोठा आनंद आहे. बघा प्रत्येक मोदक इतका सुंदर बनतोय ना, की तो अगदी एकसरीची छान पाती आली आहे. त्याच्यानंतर मोदकाच्या कळ्या त्या पण खूप सुंदर आल्या आहेत. मी कोण असा एकदम मोठा मोदक आर्टिस्ट वगैरे असा नाही आहे, की मला पटवेल.
पण मला साधे मोदक बनवायला पण खूप आवडतात आणि ते छान बनतातही. पण अजूनही मला एक गोष्ट समजली नाही आहे, की मला मोदकाचं सारण ना अजून परफेक्ट असं बनवता येत नाही. म्हणजे माझ्याकडनं काही वेळेस ते कडक पडतं किंवा काही वेळेस खूप प्रॉब्लेम्स होतात. तर म्हणून मी मम्मीलाच सांगतो, "बाबा मम्मी बनव." पीठ वगैरे पण मम्मी करते. मी फक्त मळून छान आकार देण्याचं काम करतो आणि खूप सुंदर दिसतं मग मोदक. आणि तुम्ही बघाच पुढे जेव्हा गणपती बाप्पाला आपण छान नैवेद्य अर्पण केला आहे ना, तर तेव्हा किती सुंदर दिसतायत मोदक उकडल्यावरती. आणि आज माझ्याकडे म्हणजे एरवी तर माझ्याकडे केसर असतं घरामध्ये, पण आजच्या अंगारकीच्या दिवशी माझ्याकडे केसर नव्हतं, की मी मोदकावरनं लावू. नाहीतर मागच्या वेळेसच्या व्हिडिओजमध्ये वगैरे तुम्ही बघितलं असेल मोदकवरती मी छान केसर वगैरे लावतो. पण ह्यावेळेस काय मला ते म्हणजे घाई गडबडीमध्ये विसरलो. त्यात माझा उपवास होता, सेवा करायच्या होत्या, बरीच कामं होती. तर त्याच्यामध्ये मग मी विसरलो आणि मी केसर आणायलासुद्धा गेलो नाही. आणि खूप सारं असं मला असं नंतर गिल्ट वाटलं, की "शी यार, काय प्रॉब्लेम आहे? मगाशी पण एवढे संकष्टी सर्व मी छान मस्त केल्या, केसर लावून वगैरे आणि हीच संकष्टी माझी अशी झाली." तर बघा असं छान मस्त बाप्पाला नैवेद्य दाखवलेला आहे. तर अगदी असा होता आजचा आपला संकष्टी चतुर्थीच्या संध्याकाळ पूजेचा हा व्हिडिओ. तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया.